सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापतीपदी दिलीप माने तर उपसभापती म्हणून सुनील कळके, आमदार सचिन कल्याण शेट्टी यांचे समर्थक यांची बिनविरोध निवड झाली आहे। 4 मे रोजीच येस न्यूज मराठीच्या टॉप 25 बातमीत सोलापूर बाजार समितीच्या सभापतीपदी माजी आमदार दिलीप माने म्हणून बातमी दिली होती। ती आज तंतोतंत खरी ठरली आहे। राज्याचं लक्ष लागलेल्या सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत आमदार सचिन कल्याण शेट्टी, दिलीप माने आणि सुरेश हसापुरे यांनी दणदणीत यश मिळवलं। त्यांच्या पॅनलला 18 पैकी 13 जागा मिळाल्या। त्यामुळे आता सभापती पदावर कोणाची वर्णी लागणार याची उत्सुकता लागली होती। त्याला आज पूर्णविराम मिळाला आहे। सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापतीपदी दिलीप माने तर उपसभापतीपदी सुनील कळके यांची बिनविरोध निवड झाली आहे। 2 दिवसांपूर्वी सोलापूरचे पालकमंत्री जयकुमार गोरे, आमदार सचिन कल्याण शेट्टी, आमदार देवेंद्र कोठे, सुरेश हसापुरे, दिलीप माने, राजशेखर शिवदारे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली होती। या निवडणुकीत आमदार सुभाष देशमुख यांच्या पॅनलला अवघ्या 3 जागा मिळाल्या। बाजार समिती निवडणुकीच्या माध्यमातून भाजपमध्ये 2 गट पडल्याचं उघडपणे दिसून आलंय। दिलीप माने हे आता सभापती झाल्यामुळे सोलापूर बाजार समितीमध्ये काय बदल दिसणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। किमया ग्रुप घेऊन येत आहे जुळे सोलापुरात आपल्या स्वप्नांना प्रत्यक्षात साकारणारा 168 2 BHK आणि 3 BHK लक्झुरियस फ्लॅट्सचा भव्य प्रकल्प। सोबतच मेडिटेशन आणि योगा हॉल, EV चार्जिंग पॉइंट, फुल्ली इक्विप्ड जिम्नॅशियम, मुलांसाठी लायब्ररी, स्टडी सेंटर, वॉकिंग ट्रॅक विथ कॉमन गार्डन, क्रिकेट टर्फ, मनोरंजनासाठी अनेक सुविधा उपलब्ध। किमया ग्रुपचे किमया स्वप्नसृष्टी हॉटेल सेलिब्रेशन समोर जुळे सोलापूर। संपर्क 77 800 43 800।